हॅलो, मी राणी. तर आज मी बनवते मस्त अशी मोड आलेल्या मुगांची रस्सा भाजी. तर इथे मोड आलेले मूग घेतलेले आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे, थोडेसे मोहरी टाकून घेतलेली आहे, कोथिंबीर टाकली, हळद टाकली, त्यानंतर मूग टाकून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा, खूप टेस्टी होते आणि गावरान पद्धतीने आहे, गावाकडच्या पद्धतीने नक्की बनवून बघा. त्यानंतर पुन्हा मूग त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं आहे, मूग शिजतील इतपत. त्यानंतर आपण वाटण करून घेणार आहोत. हिरवी मिरची, मीठ आणि लसूण एकदा बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं पाणी घालून ते पण मुगामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मिरची परतून घ्यायची आहे. आता आपले मूग पण बऱ्यापैकी शिजलेले आहेत, असंच ठेवायचं आहे आता परतायला. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत 2 मूठ भरून. आता आपल्याला हे पाणी घालून पुन्हा बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर ते सुद्धा वाटून घेतलेले आहे, मिरचीसुद्धा परतली आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं वाटणसुद्धा टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं. आवश्यकतेनुसार भाजी कशी हवी आपल्या त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. एकदा नक्की बनवून बघा या प्रकारची भाजी, सोपी आहे, एकदम छान लागते, भाकरीसोबत एकदम अप्रतिम लागते. तर आता भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. तर मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि मूगसुद्धा शिजलेले आहे छानपैकी. तर बघू शकता फायनली अशा प्रकारची आपली भाजी दिसत आहे. एकदम टेस्टी झाली होती, सगळ्यांना खूप आवडलेली. तुम्ही यामध्ये कांदासुद्धा घालू शकता. तर कशी वाटली रेसिपी?